हॅलो, नमस्ते. कसे काय आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आहो, दिल्लीत एक जज म्हणून काम करत असलेला 30 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव होतं अमन कुमार शर्मा. अमन कुमार शर्मा दिल्लीतले कोर्टात जज आहे. वय वर्ष 30 आहे. हा बाबांना फोन करून सांगतो रात्री, बाबा, माझं जगणं कठीण झालेलं आहे. मेरा जीना मुश्किल हो गया है. हे बघा, तो बाबांना, आपल्या वडिलांना फोन करून सांगतो. तसा अनवरहून वडील लगेच निघतात आणि दिल्लीतले आपले मुलाचे घरी पोचतात. घरी गेल्यावर सून म्हणतीये, का आलात? आत्ताच आत्ता निघून जावा, नाही ते तुम्हाला जेलमध्ये टाकते. तुम्ही काहीतरी अमुक केलात तमुक केलात म्हणून आरोप करते. आणि अहो, कसं झालं असेल ते वडिलांना. समोर डोळ्यातनं पाणी काढत उभा असलेला आपला मुलगा आणि आत्ताच आता बाहेर जावा, तुम्ही घरात यायचं नाही म्हणणारी सून. तरी ते मुलाला धीर दिला, व्यवस्थित राहा म्हणाले आणि निघाले. हे बघा, ह्या कठीण परिस्थितीतनं त्या वडिलांचे दृष्टीनं विचार केला तरी किती कठीण आहे. नंतर ते त्यांचे कुठे नातेवाईक होते, त्यांच्याकडे गेले वाटते. आणि नंतर दुपारी 1-1:30 वेळ आहे, कालची गोष्ट आहे ही, शनिवारी. काल ते जज असलेले 30 वर्षाचे मुलानं, अमन कुमार शर्मा, हे ना बाथरूम मध्ये गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. गेले 2 महिन्यापासून त्याला त्याची बायको पण जज आहे, ती पण न्यायाधीश आहे. दोघे नवरा बायको न्यायाधीश आहेत. बायको आणि तिची बहीण IAS अधिकारी आहे. आणि सध्या तिची पोस्टिंग हरियाणात आहे वाटते. ह्या दोघी बहिणी ह्याला अतिशय छळत होत्या, मानसिक त्रास देत होत्या. ह्या सगळ्या गोष्टीमुळे हा मुलगा त्रस्त झाला होता. त्याचे कोर्टात जे काम केलेले वकील होते, त्याच्या बरोबर काम केलेले त्याचे सहोद्योगी होते, सगळे म्हणतात अतिशय चांगला माणूस होता, अतिशय हुशार होता, अतिशय प्रामाणिक होता. आणि ह्याला घरात असं सगळं सोसावं लागलं. ही काही त्याच एकाची गोष्ट नाहीये, असं हजारो फॅमिलीज मध्ये घडत असते. मी फक्त मुलाचीच बाजू घेते असं नाहीये. असं मुली चांगल्या असल्या की त्यांचे पार्टनर, मुलगा वेगळा वागवणारे असतील. एक लक्षात ठेवा मुलानं आणि मुलीनं, परफेक्ट मॅच असं कुठेच नसते. का परफेक्ट मॅच इथे नसते? तुम्ही काही फॅक्टरीतनं बाहेर आणलेल्या वस्तू आहेत का? फॅक्टरीतनं तयार होऊन आलेल्या वस्तू ते एकासारख्या, एक सेम टू सेम असतात. पण इथे तुम्ही दोघंही वेगवेगळे घरातनं आलेले आहात. तुमचं सगळं बालपण वेगळं असते, आई वडील वेगळे असतात, तुमचं DNA वेगळं असते, तुमचं एन्व्हायरमेंट वेगळं असते, तुमचे लाईक्स डिसलाईक्स सगळं वेगळं असते. त्यामुळे एक आधी लक्षात ठेवा, लग्न म्हणजे आपल्याला ऍडजस्टमेंट करायला लागते.
परफेक्ट मॅच कुठेच नसते, कुठेही नसते. पण कितीतरी लोक सुखानं का संसार करतात, म्हणजे ते एडजस्ट करतात एकमेकांना. त्यामुळे हे लक्षात ठेवायला पाहिजे प्रत्येकानं, परफेक्ट मॅच नसते आणि आपण एकमेकांना एडजस्ट करायला पाहिजे. आपण लग्न करताना ओके म्हणून केलेलं आहे. हल्ली तरी फोर्सिबली कोणी कोणाचं लग्न करत नाही, कुठलेही आई वडील, आपल्याला माहीत आहे. तसं असताना आपण आपले मनाला होकार देऊन लग्न केलेलं असताना आपल्याला एकमेकांना समजून घेऊन एडजस्ट करून राहायला लागते. हे दोघंही जाणून घ्यायला पाहिजे, मुलांना आणि मुलीनं पण. तरी बरेच जणांना वाटते, तर कोणालाही, मुलालाही असू देत मुलीलाही असू देत, दुसऱ्यांना माझ्यासारखंच वागायला पाहिजे. हो, माझ्या ओळखीची एक मुलगी आहे, तिला म्हणे स्वतःला साऊथ इंडियन्स आवडत नाही, म्हणून तिला नवऱ्यानं आपले कुठलेही साऊथ इंडियनशी चांगलं बोललेलं, मैत्री केलेली, चांगलं व्यवस्थित वागलेलं आवडत नाही. का? तिला आवडत नाही म्हणून. अहो, हे शक्य आहे का? तुझे काही अनुभव असतील, तुझं काही हे असेल, नवऱ्याचे अनुभव वेगळे आहेत. तो म्हणाला, नाही, मला आत्तापर्यंत साऊथ इंडियन लोक एवढे भेटले, ते एवढे चांगले आहेत, ते एवढे व्यवस्थित आहेत आणि त्यांच्यामुळे आज मी इथेपर्यंत पोचलेलो आहे. हे ते मुलाचं म्हणणं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जनरली हल्ली मुलं आणि मुली दोघांचंही मी म्हणते, हे दुसऱ्यांना आपल्यासारखं वागावं, जे काही मला बरोबर आहे तोच त्यांना बरोबर म्हणावं, असे विचार असतात. असे विचार कधी नाही जमणार. का? म्हणजे तुम्ही दोघंही इंडिव्हिज्युअल आहात, युनिक आहात. तुमचे काही लाईक्स डिसलाईक्स वेगळे असतील. त्यामुळे हे समजून घ्या आधी, परफेक्ट मॅच हे कुठेच नसते. फक्त फॅक्टरीतनं तयार झालेला माल कसा एकासारखा एक येऊ शकतो, पण आपण ह्युमन बिईंग्स, आपण युनिक आहोत. त्यामुळे असं दोघंही सारखी असणार नाही. आणि एक सांगू, आयुष्यात हे बघा, चुकीचा पार्टनर भेटला ते अतिशय मेंटल स्ट्रेस होतो आणि त्रास होतो. आणि कधी कधी आता अमन कुमार शर्माला झालं तसं, त्याचं जगणं अशक्य करून सोडलं जाते. त्यानं केलेलं बरोबर आहे म्हणणार नाहीये मी, कधी म्हणणार नाहीये. पण मी असं म्हणते, तुम्हाला पटलं नाही, एकमेकांशी ओके एडजस्ट करणं शक्य नाही, तर वेगळे व्हा, गेट सेपरेटेड. प्रत्येकाला जगायचा अधिकार आहे. वेगळे व्हा, स्वतःचे पायावर जगा, व्यवस्थितपणे जगा, हरकत नाही, नथिंग रॉंग इन दॅट. पण लग्न झालं म्हणजे कोणी कोणालाही छळू नये. तर नवऱ्यानं बायकोला असू देत, बायकोनं नवऱ्याला असू देत, हे मान्य होणार नाही. आणि एक प्रश्न आता सगळे म्हणतात, म्हणजे कोर्ट म्हणा, तर हे सगळं मुलींचे बाजूनं असते. मुलांना कोणी विचारणारं नाही, कोणी हे करणारं नाही. आता काही लोक तर म्हणाली, अहो जज असलेल्या माणसानं असं केल्यावर सर्वसामान्यांचं काय आहे. हे खरी गोष्ट आहे, ते बोलतात ते काही हे नाहीये. शिक्षण आहे, तुम्हाला अनुभव आहे, सगळं आहे, मग सरळ वेगळं व्हायचं ना. त्यामुळे हल्ली अशा घटना खूप घडतात, इवन आपल्या आजूबाजूला सुद्धा घडतात. म्हणून जरा आमचे सारखले सिनियर माणसांना
बाळांनो तुमची काळजी वाटते. त्यामुळे एकमेकांना समजून घ्या, एडजस्ट करा, दुसऱ्याला माफ करा, स्वतःलाही माफ करा आणि आनंदानं जगा. तुमचे आई वडील कायम तुमचे पाठीशी आहेत हे लक्षात ठेवा. हॅव ए गुड डे.